सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे त्या पक्षाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजपला जे अपयश आले, त्यानंतर भाजपच्या नेतृत्वात बदल होईल अशी चर्चा होती. पण त्याला पक्षाच्या निर्णयाने पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांशी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना मंगळवारी सांगितले. यंदा लोकसभा निवडणुकांत भाजपने महाराष्ट्रात 9 जागा जिंकल्या. 2019च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने राज्यात 22 जागा जिंकल्या होत्या.